मोहब्बत ना आपल्याकडं, फक्त दिले. सबस्क्राईब करा, लाईक करा दादाला. हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता चाललो आहे मी फ्लॅटवर. बघू चहा पिवा का जेवावा, तो आता जाऊन तिथं बघायला लागेल. ते तिथं काय त्याच्यावर डिपेंड करणार. कारण की काल 6 वाजता आलो, तो आता काहीतरी 1-1:30 वाजता उठले. त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो. आता चाललो आहे फ्लॅटवर. चला आता निघालो आपण शॉपिंगसाठी शूट मॉलमध्ये. आपला वरचा स्टॉक पूर्ण संपलेला आहे. खालचा तर खूप आलेला आहे, पण वरचा संपलेला आहे. म्हणून चाललो शॉपिंग करण्यासाठी. तुम्ही माझी आजची ड्रेसिंग बघू शकता. सगळं नवीन आहे, फक्त शूज आता नवीन घालून काय आल्यावर आता शूट करायला. पण आजचा पंटर आपण चेंजेस केलेला आहे. ह्यो आपला पंटर बुटांपासून ते कपड्यांपर्यंत आता शूटपर्यंत पण आलेला आहे. आणि काल जरा मुंबईला गेलो होतो म्हणून गाडीचे पूर्ण बेहाल झालेले आहेत. 100चे 120-160च्या स्पीडला नुसता आपला रापाराप पलवली. चला झाली शूट. आता चाललो मोलामध्ये. मोला गाडी एवढी लांब लावले का लावली. जस्ट 41 B2 आणि लय भयंकर गर्दी आहे. लोकांना वाटतं देव झालं म्हणणार आहे. आम्ही कशासाठी आलो? खास शॉपिंगसाठी. का की वरती काहीच नाही, खालती खूप आहे, वरती काहीच नाही. तर आता काय तुम्हाला बोलले मी 10 दिवस घालणार आहे म्हणून आले, नाही तर काय मी जुनं गप्पच घातले असते. ओके तर वाटतंय, फक्त या पॅन्टीवर न जात दुसऱ्या पॅन्टीवर ओके वाटतंय. बघू आता दादा काय बोलतात. अशा टी शर्टी मला खूप चांगल्या आवडतात, लय भारी वाटतात मला. डेली घालायला पण होतात आणि एकदम कम्फर्टेबल वाटतात. वाटतंय बऱ्यापैकी लावली. बघू आता काय. मग काय जेवलेलो दुपाऱ्या फक्त जरासाच. मग आता काय भुके व मात करण्यात खायला दाखवत आणि खायला पण दाखवतो. कट करू आपण. बघू आता कसं लागतं तर यांची टेस्ट आणि बेस्ट. अरे ह्यो नवीन आयटम खातात ना. नवीन खायचं खूप शौक आहे मला. तुम्ही बोलवा ना आम्हाला, बिंदास प्रमोशन करायला. आम्ही फ्रीमध्ये प्रमोशन करू. फक्त आम्हाला मस्तपैकी डिशेस चांगल्या द्या खाण्यासाठी, बस. फ्री प्रमोशन कसं करतो ते आम्ही नक्कीच करणार. आता काय मग आलेला आहे आपला कारभार सगळा. इकडे राहायचो तोपर्यंत. तर बाबा ती नको नेहू. ती नेली तर नेलता बाईने दुसऱ्या ना, पण त्यांच्याकडून परत आणला आहे. बघ रे भावा, आता टेस्ट करून कसं काय तर साम्राज्य. माझा फेवरेट आयटम. वा, हे तुम्ही घरात बनवले असते टाइमपास म्हणून. ह्यो खाऊन बघ. खाल्ला पिल्ला. आता चाललो आम्ही घराच्या मार्गाकडे. घरी चामुंडा बाई. अरे कुठे चाललोस तू? काय रे मॉलवाले पैसे पण नाही मेंटेन करीत. फुकटाचं चालायला लावले. एजंटाला डोलं चक्कर होता. बघत राहिले त्याच्यावर. आपले अंकित भाई, जयेश भाई और अपना भाई भी आ रहे हैं अपने इधर दर्शन के लिए. बर्गर खातो. आता वाजल्यात 2:30 वाजता बर्गर खाला. कारण की मी जेवलोच नाही आज. खूप टेन्शनमध्ये आहे. खूप टेन्शनमध्ये आहे मी आज. खूप भयंकर टेन्शन आलेलं आहे मला. आपल्याच भाऊंचे आपले सबस्क्रायबर आलेले आहेत. काय करते लोकेश भाऊ? करतो चल तुला करतं पिझ्झा खायला घालतो. आलो मग डॉमिनोजच्या आसपास. काय करतेस मग? ऑर्डर येस्तोवर बसले इथे टाइमपास करीत. 20 मिनटं असंच बसले.
यांनी मागवलं मॅकडेशी, त्यांनी एकटाच चांगले 4 वाजता. अरे ते घरातले खातील कधी ना झोपतील कधी ना सकाळी उठतील कधी. अरे ज्या आयला त्या मॅकडेवाल्यांना जरा अक्कल द्या, अक्कल लोक लवकर खायला मागवतात सकाळ या रातचे. सगळ्या ऑर्डर एकदाच भेटतात. तो पण आले तिकडे वाघ, दोघं पण वाघ एकदाच आले. आता घाला आम्ही ऐकता काय मग घेतला ना शॉप बाईनी आपले कास याच्यासाठी खायला. आलं गंजरी 5 मसाले हो टोलवता आता. शिमला मिरची नव्हती करते ती बाई करते, मग काय करतेस? टोलवाची सुरुवात केली हो ना. फुल सॉरी शिमला मिरची म्हणून नव्हती म्हणून त्यावी एक्स्ट्रा पनीर टाइम टाकलाय. काय देऊ बनते दे पनीर, पनीर ऑल टाइम फेवरेट. घे सो लाईशे चास. तू काय मिरच्यांचा घेतली? मजा ठीक आहे. मस्तपैकी रोखवला. आता चाललो गावात. चावी का विकेला? नाही आता चाललो मस्त की गावात. लय भारी लागला. मन खुश, दिल खुश, मोहब्बत खुश. मोहब्बत ना आपल्याकडं, फक्त दिल आहे. आता घरी जरा टाइमपास करत होतो. आता वाजल्यात 4:30. आता जाऊन झोपतो आणि बघू आता सकाळी किती वाजता मॉर्निंग होतं. जरा टाइमपास करत होतो, बोलले 10-15 दिवसच भेटतील. त्याच्यानंतर आपण रात्री कुठे जास्त फिरणार नाही. फिरतो 1-2 वाजेपर्यंत फक्त, एवढे सर नाही. जाऊन आता झोपतो. चला बाय बाय. खूप म्हणजे खूप लेट उठलो, 1:30 वाजता उठलो. आंघोळ करून आता 2 वाजल्यात. आता चाललोय जेवण्यासाठी. पलो जेवतो तेव्हा पोटाला आराम भेटेल का. रात्री फक्त पिझ्झा खाला होता बस तेवढाच, त्याच्यात का माझं पोट भरणार नाही. आलो आता फ्लॅटवर, पहिलं दर्शन करतो त्याच्यानंतर जेवण. जेवलो आता चाललोय लोकेश दादाच्या घरी. घरी पाहुणी होती म्हणून शूट करायला नाही भेटलो. आता जातो लोकेश दादाच्या इथं, थोडा काम आहे, एकदम महत्त्वाचा काम आहे, तो करून येतो. चाललोय आता फोटोशूट करायला चाललेलो, पण तितक्या तो पावसाने एकदम भयंकर वाट लावली आहे. आता बघू पाऊस थांबल तेव्हा शूट होणार. झोप त्याला भयंकर आले म्हणून त्याच्यासाठी सोबतच घेऊन आलोय. जातो आता लोकेश दादा शॉपवर आणि त्याला घेऊन जातो शूट टाईमसाठी. तुम्ही शूटचं लोकेशन बघू शकता. आज खास स्टोरीज टाकण्यासाठी आम्ही या एरियात आलो. ही एरिया मला माहिती पण नाही कुठे. व्हिडिओ आणि ब्लॉग मध्ये येशील ना बाबा. काय बोलशील? एक मिनिट. अरे असं नको, काहीतरी बोलशील का? आपले काय बोलू शकतो आपल्या व्हिडिओ मध्ये? सबस्क्राईब करा, लाईक करा दादाला. आणि खूप प्रेम प्रेम करा. द्या. हा चल. काय नाव तुझं रे बाबा? रितेश. कुठं राहतोय? हा राहतो कडे. इथेच राहतो पनवेलला. हा का? बाय बाय. चल बेस्ट ऑफ लक. जा मस्त की अभ्यास कर. बाय. बाय बाय. डायरेक्ट भाई पाय अरे बाबा फर्स्ट टाइम डायरेक्ट येऊन पाय पडायला लागला. अरे भावा मी एवढा मोठा व्यक्ती नाहीये ना, एवढा मोठा मला व्यक्ती व्हायचा पण नाही. मी ग्राउंडलाच खूप चांगला आहे. तुम्हाला वाटले असेल कपड्यांची खरेदी इथेच थांबणार, पण इथेच थांबू शकत नाही. नवीन स्टॉक मार्केटमध्ये लॉन्च केलेला आहे पुन्हा एकदा. बघू शकता तुम्ही, खूप स्टॉक लॉन्ग. हे छोटा यस छोटा मोठा होईल. हे पाऊस बघू शकता तुम्ही किती भयंकर वाला आले. शूट पण काय एकदम खास झालेली नाही, फक्त एकदम फोटो चांगले आलेत. रील साठी गेलो होतो पण आज रील झालेली नाही या पावसामुळे. खूप भयंकर पाऊस पडतोय. तुम्ही बघू शकता किती भयंकर रूप पकडलाय पावसाने, खूपच भयंकर. आम्ही चाललोय आता मॅकडीला. घरी बोललो बर्गर त्यांना पाहिजे होते रात्रीसाठी खायला,
तर बोललं चला जाऊन घेऊन येतो, पण हे पावसाने खूप भयंकर रोग पकडला आहे. मग काय भावानो आलो का ना, थांब जरा गोरा दिसू दे आपल्या पब्लिकला. लई दिवसात लिहायला लई दिवसात नाही, कुठं आज आलतो मी त्या दिवशी पण आलतो. मी पण काम काढणार आहे आज. अरे का रविंद्र कट मध्ये असेल तर आपण खाऊ. बेंत हा. 2 महिन्यातून आज. नमस्कार. हॅलो हा बाबा नमस्कार. काय आला ना, मग काय करतच नेता आता घरी. याने फक्त कॉफी मागवली याला पियाला. बोलो घे आपले काय कारच्या मजबूत होऊ दे आज. कचकाव काल आमची ते नंतर काल याची कोण कारच्या होता आज बोललो आज पण 20 डॉमिनोजचे पिझ्झे. बाबा खूपच तुमचे तर लास्ट रात दोन नाही लास्ट डायरेक्ट बँड बी आणले. उपाशी घरी आला तुमची तर. तासच टाइमपास फिरायला आलतो 4 वाजता रातचे. आणि इथं कंप्लीट बँकेजवळ आम्हाला बारक्या प्रवीण भोपी भेटले. तर त्याची आम्ही गाडी लपवली. तर त्याचं रिॲक्शन बघू काय यांचं. तो अजून फोनवर आतमध्ये बोलतोय, त्याला माहिती ना त्याची गाडी इथं होती, ती तिथं नेऊन लावले. बघू आता त्याचं काय रिॲक्शन यांचं. तब्बल 4 वाजल्यात 4. बाहेर आलेलं आहे, तू बघतोय गाडी. शॉक झालेला आहे तो. त्याला वाटलं कोणीतरी गाडी चोरून नेली, तर आम्ही इकडे लावणार होतो, पण नंतर बोललो नको. आता परत गावात आट्यावर आमच्या मागाशी पण मी आट्यावर होतो, आता परत घरी चाललो आहे. त्याला सोडतो घरी, तो मला सोडेल घरी. प्रोग्राम आमचा फेल झालेला आहे. वाटलं गाडी धुवायला. मी आज लय लेट आले घरी, 6 वाजल्यानंतर तब्बल 6 वाजता घरी आलो आहे आज. खूप म्हणजे खूप लवकर, सॉरी लेट घरी आलो आहे आज. आता काय करतो, जाऊन झोपतो डायरेक्ट आणि फोन वगैरे स्विच ऑफ करून ठेवतो, म्हणजे उद्या सकाळी त्रास नको. नाही तर लय फोन करतील ड्रायव्हर लोक. नक्कीच तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा.